वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात आता संताप उसळलेला आहे। शिवसैनिकांनी भर चौकात देशमुखांच्या फोटोला जोडे मारलेत। ठाकरेंना धोका देऊन शिंदे सेनेत गेल्यानं ते आक्रमक झालेले आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये दिसल्यास गाडी सकट फुकून देऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिला। शिवसैनिक आता आक्रमक झालेले आहेत। वाशिम मधली बातमी आपण पाहतोय। वाशिम मध्ये खासदार संजय देशमुख यांच्या विरोधातला संताप आता उसळलेला आहे। शिवसैनिक ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। त्यांच्याकडून आता थेट इशारा देण्यात आलेला आहे। भर चौकात देशमुखांच्या फोटोला जोडे मारण्यात आलेले आहेत। वाशिम मध्ये दिसल्यास गाडी सकट फुकून देऊ असा इशारा या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजय देशमुख यांना दिलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे आंदोलन करण्यात आलं। हातामध्ये काळे झेंडे घेऊन पोस्टरवर संजय देशमुख यांचा फोटो घेऊन त्या फोटोला जोडे या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारलेले आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। सोबतच वाशिम मध्ये दिसाल तर गाडी सकट फुकून देऊ असा इशारा या शिवसैनिकांनी दिला। वारे पाय इधर ठेवून दे आनंदा संदर्भात केलेला आहे की जे गद्दार खासदार संजय देशमुख आज शिंदे गटात त्याचं विलीनीकरण होणार झालेलं आहे। त्यामुळे आज आम्ही शिवसेना वाशिम जिल्ह्याच्या वतीने शिवसेना महिला आघाडी युवती सेना युवा सेनेच्या वतीने आज आम्ही त्यांना जोडमारा आंदोलन केलेलं आहे। काय खंत आहे तुमची? आज आमचीच खंत नसून या 5,90,000 ज्या जनतेने इथं मतदान दिलेलं आहे त्या मतदानाला आज यांनी जी तिलांजली दिलेली आहे त्या मतदाराचा विश्वासघात केलेला आहे। पुन्हा हातावर भाकरी बेसन भाकरी खाऊन आमच्या शिवसैनिकाने सर्व बहुजन समाजातील लोकांनी सर्वतच मारवाडी समाज असेल ब्राह्मण असेल गुजराती असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल माळी समाज असेल सर्व बहुजन समाज त्यांनी आपले अहोरात्र मेहनत करून समोरच्या धनदागड्या उमेदवारांनी 100 कोटी खर्च करून फुकटामध्ये संजय देशमुखाला आज वाशिम जिल्ह्याच्या शिवसेनेने निवडून दिलेला आहे।